दुसरा प्रश्न एक आता निघाला होता तो, आतापर्यंत रडगाणं गाणाऱ्या कविताचं वाचन झालं आणि ही एक स्फूर्ती देणारी कविता होती. खरं तर चला एकदा टाळ्या वाजवूयात. मूल्यमापन योग्य आहे, पण हे वाक्य माझ्यासाठी नवीन नाही. रडगाणं गाणे, मी इथे जे बसले आहेत याच्यापैकी मला माहीत आहे की 90% लोकांना असं वाटतंय की हे कसलं दररोजचं रडगाणं गाताय, काहीतरी वेगळं करा ना. असं तुमच्यापैकी 90% लोकांना, कदाचित 92% लोकांना किंवा कदाचित 99% लोकांना असंच वाटतंय. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुम्ही मला सावकाशपणे, आता नाही, तुम्ही देऊ शकत नाही उत्तर, पण 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिनाभराने मला व्हॉट्सअपवर उत्तर पाठवा. बघूयात कुणाकुणात हिंमत आहे उत्तर पाठवायची. प्रश्न सोपा आहे. जर समोरचं चित्रच चांगलं नाही तर तुम्ही त्याचं चांगलं चित्र कसं निर्माण करायचं, हे करता करता तर पिढ्या गेल्या आहे ना. आतापर्यंत ज्या पिढ्या गेल्या आहे, रडगाणं जर गायचं नाहीत मग काय करायचं, त्याला सांगायचं धरणी माईची आया कशी जाईल वाया, म्हणजे पाऊस येईल तुझं भलं होईल. अरे साला दरवर्षी पाऊस येतो, बदबद पिकतं, आमच्या घरात मावत नाही आणि तरी आमच्या बायकोला साडी मिळत नाही. का हेच सांगायचं? आभाळ येईल, पाणी पडेल. तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस पडला, काय होतं तेही चाललं गेलं. म्हणजे पाऊस पडल्याने चांगलं होते असं तरी कसं म्हणता येते? कमी पिकल्यानं चांगलं म्हणावर सरकार आयात करते तरी भाव पडतात. कापसाचे कधी काही 6 वर्षापूर्वी 15,000 कापसाचे भाव होते, यावर्षी 7,000 कोणी घ्यायला तयार नाही. मागच्या वर्षी सोयाबीन 7,000 होतं, यावर्षी 4,500 भाव आहेत. आणि कसलं चांगलं कविता करायची, साहित्य तयार करायचं. पहिल्यांदा तुम्ही चॅलेंज स्वीकारा आणि चित्र बदलून दाखवा. आमची साहित्यिक मंडळी चांगल्या कविता तयार करतील. आहे तुमच्यात हिंमत? जर शेतीचं चित्रणच रडणारं असेल, रडवणारं असेल, समोरचं चित्र रडवणारं असेल, तर साहित्य हसवणारं निर्माण होऊ शकत नाही. हे सगळ्यात पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे बदलण्यासाठी आपल्याला ही साहित्य निर्मितीच्या आपण दिशेने जात आहोत. सकारात्मक नकारात्मक सगळ्या भाषा सोडा. प्रश्न उरला हा चतुरंग शेतीचा वगैरे, हा मोठा विषय, हा सोडून देऊ आपण. पण उद्योग व्यापार केल्याने शेतीचं भलं होते असंही काही नाही. पहिल्यांदा करा, विलासरावांनी केलंय. महाराष्ट्रात एक विलास शिंदे जन्माला आला, काहीतरी घडून दाखवलंय. अशी विलास गावागावात कुठून आणायचेत? आहे का तुमच्यापैकी कुणी? चला, तुम्हाला 2 वर्षे दिले की असं तुम्ही तुमच्या गावात करून दाखवा. देव म्हणा की निसर्ग म्हणा, अशी माणसं मुळात साले 10-5 लाखात एकच जन्माला घालतो जो असं साम्राज्य निर्माण करू शकतो. हे आदर्श उदाहरण सुद्धा होऊ शकत नाही, कारण अशी माणसं जन्माला येत नाहीत, तो निसर्गच जन्माला घालत नाही. जे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आहे असं चित्र तयार झालं पाहिजे, तरच चांगलं साहित्य तयार होऊ शकतं. विषय लांबला, मी एकदा माफी मागतो. धन्यवाद.